कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत प्रशासकीय पातळीवर जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोप करत कोल्हापूर हद्दवाढ कृती समितीच्या वतीनं आज महापालिकेसमोर शंखध्वनी आंदोलन करण्यात आले। जातनिहाय जनगणना अध्यादेशानुसार महापालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव किंवा अन्य महत्त्वाचे महापालिकेसंबंधी निर्णय घेण्याची स्पष्ट परवानगी असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी अद्याप कोणताही प्रस्ताव सादर केला नसल्याचा ठपका कृती समितीने ठेवला आहे। प्रशासकीय अधिकाऱ्यांना हद्दवाढ करायचीच नाही असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला। याबाबत आज अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांना निवेदन देण्यात आलं। 2030 पर्यंत शहराची हद्दवाढ होणार नाही। ज्यांनी हद्दवाढ करतो म्हणून गाजराची पुंगी वाजवली त्यांना भुईसपाट केलं पाहिजे असा इशारा हद्दवाढ कृती समितीचे ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी दिला। काय सांगणार अखेर महापालिकेची निवडणूक लागली आहे, हद्दवाढ पुन्हा होणार नाही, काय सांगणार? कोल्हापूर वासियांनो, हद्दवाढ विसरून जा। हद्दवाढ कायद्यान्वये किमान 2030 पर्यंत होऊ शकत नाही। आणि जर कोण म्हटलं की 2030 पर्यंत करून दाखवतो तर आम्ही बिंदू चौकात जमायला तयार आहोत। आमच्या पैशानं स्पीकर लावतो आणि जनतेला एकदा पटवून द्या की 2030 पर्यंत ही महानगरपालिकेची हद्दवाढ कशी होऊ शकते। प्रचलित कायद्यानुसार 2027 आणि 2030 पर्यंत कोल्हापूर शहराची हद्दवाढ होऊ शकत नाही। आणि शहराची हद्दवाढ नाही म्हणजे शहराचा विकास नाही, अशीच परिस्थिती आहे। आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये कोल्हापूर शहराची हद्दवाढ हाच सेंट्रल विषय असला पाहिजे। आणि या विषयाभोवतीच कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक खेळली पाहिजे आणि खेळवली पाहिजे। आणि शेवटचं माझी विनंती आहे, ज्यांनी हद्दवाढ करतो म्हणून गाजराची पुंगी आमच्या समोर धरली त्यांना भुईसपाट केलं पाहिजे, तरच अशा प्रकारच्या वृत्तीला आळा बसू शकेल। काहीही सांगितलं नाही। मॅडम फक्त म्हटल्या स्वीकारतो, ते काय सांगणार? अहो हे बघा, कुठल्याही महानगरपालिकेमध्ये पहिले 5 अधिकारी सुट्टी मजा मौज करण्यासाठी येतात। त्यांना काही देणं घेणं नाही। त्यांना देणं घेणं असतं तर 5 वर्ष सभागृह नाही, 5 वर्ष माझं गाव असं समजून जीव तोडून काम केलं असतं आणि त्यांनी हद्दवाढ करून दाखवली असती। या लोकांना स्वतःचं पोस्टिंग आणि वरिष्ठांची मर्जी सांभाळणं एवढंच सध्या या देशामध्ये चालू आहे। यावेळी माजी महापौर RK पवार, बाबा पाटील, दिलीप देसाई, अविनाश दिंडे, फारुख शेख यांच्यासह कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते।